मुलांक 8 बद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. खर तर आपण जर का अंक मराठी जर का पाहिले 1 ते 9 पर्यंत, तर सगळ्या 8 सोडता सगळ्यांना एक विशिष्ट गाठ आहे आणि 8 ला ती गाठ सुटलेली आहे. याचा अर्थ असा की 8 मुलांक असणारे जे काही व्यक्ती आहे ते भौतिकवादाकडनं काहीतरी सुटून वेगळ्या मी कोण आहेच्या शोधामध्ये अधिक गडलेले असतात. तर आपण संक्षिप्तपणे आपण पाहिलेलं आहे की या ग्रहावरती, या मुलांकावरती शनी ग्रहाचा प्रभाव असतो आणि म्हणून हे प्रत्येक गोष्ट यांना उशिरा मिळते. हे थोडेसे धोरणी असतात, काटकसरी असतात, महत्वाकांक्षी, अधिकार प्राप्ती यांना व्हावी असं वाटत असतं. परंतु हे सर्व करत असताना काहीसा निराशावाद आणि एकाकीपणा असतो, हे आपण पाहिलंच आहे. तर अशा प्रकारे 8 मुलांकाबद्दल आपण पाहिलं. तसं 17 या मुलांकाची जर का गोष्ट केली तर याच्यासोबतच हा नेपच्यून ग्रह आल्यामुळे हे 17 व्यक्तीचे लोक जे काय आहेत ते अधिकाधिक गूढ जे काय ज्ञान आहे, हिप्नोटिझम, गूढ, ज्योतिष याच्यामध्ये त्यांना अधिक इंटरेस्ट असतो आणि काहीशे रूढीवादी आणि परंपरावादी हे 17 मंडळीचे लोक असतात. तसं 26चा जर का आपण विचार केला, यामध्ये चंद्र सुद्धा असतो आणि चंद्र असल्यामुळे काहीसा चंचलपणा, अर्थातच कला, गुण हे त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतात. त्याच्याकडे त्यांची ओढ पण असते. त्यांना जे काही व्यावहारिक गोष्टी आहेत ना, त्यांना अगदी सहजपणे मिळतात. असा हा 26 मुलांक आहे. तर याच्यासोबत आपण चांगली पती आणि पत्नी 17 अंकाची कशी असतात किंवा 8 मुलांकाची कशी असतात ते आपण पाहूयात. 8 मुलांकाची जी काही पत्नी आहे ती अत्यंत काटकसरी, तिला घरामध्ये नेटनेटकेपणा आवडतो, शिस्त आवडते, गबाळेपणा आवडत नाही आणि ती फार पतीशी एकनिष्ठ असते. अशी असते 8 मुलांकावाली पत्नी. तर 8 मुलांकावाला पती कसा असतो, तो सुद्धा धोरणी असतो. आपल्या बायकोने खूप काही मॉडर्न पद्धतीचे कपडे वापरावे असे त्याला काही रुचत नसतं. परंपरावादी तो असतो, खर्च कमी करणारा असतो. त्यासोबतच तो मात्र आपल्या पत्नीवरती नक्कीच अधिकार हा गाजवायचा प्रयत्न करतो आणि काहीसा निराशावाद असल्याने तो पत्नीकडनं अपेक्षा करतो की मला काहीतरी समजावं, काहीतरी माझ्याशी बोलावं, कम्युनिकेशन करावं, असं ह्या 17 मुलांक असणारा किंवा 8 मुलांक असणाऱ्या पतीला हे वाटत असतं. तर यांच्यासोबत मला मुद्दामून सांगावं असं वाटतं, यांनी जर का काहीशी मदत घेतली, उदाहरणार्थ जर का यांना आवडते रंग आहेत, ते आवडते रंग जर का जांभळा वापरला, निळा वापरला, तर त्यांची स्पंदनं काहीशी एकरूप त्यांना मदत होऊ शकते. किंवा ग्रॅनाइट, ॲमॅथिस्ट किंवा मोती अशा प्रकारचे जर का रत्न वापरले तर ह्या मुलांकांना लाभ होऊ शकतो. यासोबतच जर का शनी हा ग्रह त्यांच्यावरतीचा प्रभाव असल्याने पश्चिमेला जर का दोष असेल तर ह्या मंडळींना अधिकच त्रास होऊ शकतो. म्हणून शनीचं जे काय तत्व असणार, जे काय शिस आणि ते यंत्र आहे ते आपण तिथे लावू शकतो. आयन म्हणजे लोखंड ह्या त्याच्यामध्ये प्रधान धातू असल्याने त्याचा उपयोग जर का आपण पश्चिमेला केला, यासोबत त्यांचा वरचढपणा आणि अहंकारीपणा जो काही ना काही असतो आणि म्हणून त्याच्या संबंधित जर का आग्नेयला दोष जर का असेल तर आग्नेयची उपाय योजना करणे सुद्धा अत्यंत आवश्यक असते. म्हणून आपण सुद्धा या काहीशा उपाययोजना केल्या आणि आपल्या फ्लॅटवरती, घरावरती जर का लक्ष दिले तर ही अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्या समन्वयाने आपल्याला चांगला लाभ आणि उपयोग नक्कीच होऊ शकतो. यापुढील वेगवेगळे मुलांकासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.